झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यात ड्रॉप केस फसवणुकीचा पर्दाफाश। 25 जणांवर गुन्हे, पोलिसांची मोठी कारवाई। सोशल मीडियावरून सोनं, नकली नोटांच्या नावाखाली फसवणूक। आमच्याकडे स्वस्त भावात सोनं मिळेल किंवा बनावट नोटा मिळतील अथवा पैशांचा पाऊस पाडू असे सांगून सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी भांडाफोड केलाय। धुळे आणि साक्री तालुक्यातील 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे। धुळे तालुक्यातील अजनाळे, हेंकळवाडी, पाडळदे तर साक्री तालुक्यात निजामपूर पट्ट्यात असलेल्या जामदा या गावांमध्ये नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडतात। फसवणुकीच्या प्रकारात देखील एकसारखेपणा असतो। सोशल मीडियावर अकाउंट तयार करून त्या माध्यमातून जाहिरात केली जाते आणि स्वस्त दरात सोन्याचे, बनावट नोटांचे, मोठ्या प्रमाणात कॉपर वायर विक्रीचे आमिष दाखवून ग्राहकांना आकर्षित केलं जातं। यातच पैशांचा पाऊस पाडू अशा जाहिरातींचाही समावेश असतो। अशा गुन्ह्यांनाच ड्रॉप केस म्हटलं जातं। या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध लावून धुळे तालुक्यातील 5 तर साक्री तालुक्यातील 20 आरोपींवर गुन्हे दाखल केलेत। यामुळे मोठ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। या संदर्भात टोलनाके आणि संबंधित गावांमध्ये पोलीस जनजागृतीही करणार आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सागर देशमुख, निरीक्षक श्रीराम पवार, अभिषेक पाटील, सहाय्यक निरीक्षक मयूर भामरे, उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।